नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जयराम बापू सेवाभावी ट्रस्ट खानावळे अंतर्गत रसायनीतील लोधिवली येथील गोवर्धन धाम गोशाळेत नाम जप यज्ञ चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अयोध्येतील 500 वर्षांनी श्रीराम जन्मभूमी निर्माण मंदिर सोहळ्याचे औचित्य साधून लोधिवली गोवर्धन धाम येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी परिसरातील वारकरी संप्रदायाची महाराजांचा सन्मान करण्यात आला. यानंतर श्रीराम नाम जप यज्ञ सोहळा पार पडला. यावेळी मोहपाडा येथे श्री दत्त प्रासादिक महिला संगीत भजन मंडळाने सुमधुर संगीत भजन गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे एका आयसर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पोमधील चालक आणि क्लीनर जागीच ठार झाले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईकडे आयसर टेम्पो मालक घेऊन जात असताना तो बोरघाटात आडोशी गावाच्या हद्दीत आला असता चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पोमधील चालक अनिल लाखन गावित वय 27 वर्ष, अनिकेत राजू बोरसा सिल्ववा वय 24 वर्ष या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रेयसीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेला दोन्ही कुटुंबातून त्यांच्या लग्नाला झालेला विरोध कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली आहे. तरुणाचे इतके प्रेम होते की ती आपली नाही तर कोणाचीही होऊ देणार नाही अशी त्याची मानसिकता झाली होती. यातूनच तो तिचा गळा आवळत असताना पिल्लू फक्त 2 मिनिटे त्रास होईल, त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू अशी तिची समजूत काढताना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली व्हॉइस नोट देखील आढळून आली आहे. 1 महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या हत्येचा उलगडा गुन्हे शाखा पोलिसांनी केला आहे. तर तिच्या हत्येनंतर तरुणाने देखील आत्महत्या केल्याने मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते. कळंबोली येथील वैष्णवी बाबर आणि वैभव बुरुंगले यांच्या प्रेमाचा भयानक अंत पोलिसांनी उघडकीस आणला आहे. शेजारीच राहणाऱ्या दोघांमध्ये प्रेम होते, मात्र कुटुंबियांच्या लग्नाला विरोध होता. यातूनच 12 डिसेंबरला दोघांचा करुण अंत झाला. कळंबोली येथून बेपत्ता झालेल्या वैष्णवीचा शोध लागत नव्हता. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपास सोपवण्यात आला होता. त्यासाठी पोलिसांच्या पथकाने वैष्णवीच्या सायन येथील कॉलेजपासून तपासाला सुरुवात केली. ती एका तरुणासोबत रेल्वेने प्रवास करताना CCTVत दिसली, तर खारघर स्थानकात उतरून पेगडीच्या दिशेने गेली. काही वेळाने तरुण एकटाच परत आल्याचे CCTVमध्ये दिसले. जुईनगर स्थानकात 12 डिसेंबरलाच आत्महत्या केलेल्या वैभव बुरुंगले हा तरुण तोच असल्याचे समोर आले. सर्व मटण, चिकन, मच्छी आणि चायनीज विक्रेत्यांना तसेच मांसाहारी हॉटेल तसेच धाबा मालकांना उल्वेनोडमध्ये प्रत्येक मंदिरात मोठा उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन पहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्री क्षेत्र अयोध्या धाम येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव 22 जानेवारीला होणार असून उल्वे नोडमध्ये कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन, मच्छी तसेच देशी आणि विदेशी मद्य विक्री करण्यासाठी बंदी केली आहे. आपण आपली मटण, चिकन, मच्छी विक्री दुकाने, चायनीज दुकाने, मांसाहारी हॉटेल अथवा धाबा, मद्य दुकाने मालकांनी कोणत्याही प्रकारे सुरू न ठेवता संपूर्ण बंद ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मन हे राम रंगी रंगीले हा श्री रामगाथा अर्थात सुश्राव्य मराठी गीत आणि अभंगांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र, सूर नवा ध्यास नवा फेम, सुप्रसिद्ध गायिका रश्मी मोघे आणि गायक जयदीप बगवाडकर श्री राम प्रभूवरील गीते आणि अभंग सादर करतील. तर सूत्रसंचालन दीपाली केळकर करणार आहेत. या कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अयोध्येत साकारणाऱ्या राम मंदिरांची प्रतिकृती, भव्य रांगोळी आणि अयोध्या लढ्यावर आधारित प्रदर्शनी पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी 6 वाजता राम मंदिर प्रतिकृतीचे उद्घाटन, अक्षता कलश पूजन, प्रातिनिधिक स्वरूपात पनवेलमधील कारसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पनवेल महापालिका पायाभूत सुविधांमध्ये वैद्यकीय आरोग्य सेवेवर भर देत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय सेवांना बळकटी देण्यासाठी 14 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 10 ते 10 वाजेपर्यंत OPD सुरू करण्यात आली आहे. या सेवेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सुमारे 2 लाख नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तर 30,000 नागरिकांनी रक्त तपासण्या केल्या आहेत. गरोदर मातांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वसामान्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात यासाठी पनवेल महानगरपालिकेने आरोग्य केंद्रात सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आरोग्य सेवा देण्यावर भर दिला आहे. या अंतर्गत महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या या OPD सेवेमध्ये आरोग्य सल्ला, प्राथमिक आरोग्य उपचार, आपत्कालीन सेवा, संसर्गजन्य रोग उपचार, असंसर्गजन्य रोग उपचार, उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी आणि प्रतिबंध नियंत्रण, प्रसूतीपूर्व सेवा, नवजात शिशूंना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, नियमित लसीकरण, कोविड लसीकरण, समुपदेशन सेवा दिल्या जाणार आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून रस्ते सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी पेण आगारात सुरक्षितता अभियानावेळी केले आहे. रायगड परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षी रस्ते वाहतुकीत सुरक्षित प्रवास हे अभियान राबवण्यात येत असते. त्या अनुषंगाने रायगड विभागाच्या पेण आगारात सुरक्षितता अभियान राबवण्यात येत आहे. यावेळी पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी ST चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी विशाखा खोपडे, अपर्णा वर्तक, पंकज डावरे, प्राप्ती राखाडे आणि कर्मचारी उपस्थित होते. STच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येकाच्या प्रगतीत STचा सिंहाचा वाटा आहे. ST आपल्या सर्वांसाठी आहे याचे भान कर्मचारी आणि प्रवासी यांनी ठेवले पाहिजे. प्रवाशांमध्ये ST प्रवासाबाबत विश्वास निर्माण करणे, ST चालकांना वाहतुकीची जबाबदारीची जाणीव करून देणे, सुरक्षित वाहतुकीसाठी केलेल्या नियमांची उजळणी करणे, कोणत्याही बसचा अपघात होणार नाही याची काळजी घेत प्रवासी वाहतूक करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये एका महिलेची रिक्षामध्ये हरवलेली बॅग पनवेल शहर पोलिसांनी संपूर्ण सामानासह मिळवून दिली. त्याबद्दल त्यांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत. एक महिला रिक्षामध्ये बॅग विसरली होती. या बॅगेमध्ये 2 मोबाईल, पैसे आणि 2 सोन्याच्या कानातले होते. बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश खरात आणि डिटेक्शन ब्रांचचे तांत्रिक विश्लेषक विशाल दुधे यांनी योग्य ती माहिती घेऊन रिक्षावाल्याचा नंबर ट्रेस करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. रिक्षावाल्यांच्या सांगण्यानुसार 3 लेडीज त्यांच्यानंतर बसल्या होत्या आणि कदाचित त्यांनी बॅग घेतली असावी असा निष्कर्ष काढण्यात आला. या माहितीची विशाल दुधे यांनी पुष्टी करून त्यांचा शोध सुरू केला. जवळपास महिनाभर त्यांचा शोध सुरू असून पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या महिलांचा शोध घेऊन बॅग सहित 2 मोबाईल आणि सर्व सामान प्राप्त करून सदर महिलेला मिळवून दिली. त्याबद्दल सदर महिलेने पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी भव्य श्रीराम मंदिरात श्रीराम लल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्यातर्फे नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील सर्व मंदिरांमध्ये महाप्रसाद म्हणून 25,000 किलो लाडू वाटप करण्यात येणार आहेत. हे प्रसादाचे लाडू ठाण्यातील साईनाथ सेवा समिती, वर्तकनगरच्या सभागृहात बनवण्यात येत आहेत. प्रसादाचे लाडू बनवण्याच्या शुभारंभावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंग, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, साईनाथ सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नईबागकर, कार्यकारी अध्यक्ष मंगेश नईबागकर, बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक मंगेश नईबागकर, सचिव सुरेश महाडिक, विश्वस्त प्रवीण रोठे उपस्थित होते. हा रामप्रसाद तयार करण्यामध्ये संजीव नाईक मित्रमंडळ, रुद्र प्रतिष्ठान, अन्य संस्था सहभागी झाल्या आहेत. श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील बाजारपेठात तिरंग्यात तसेच भगव्या ध्वजासह नाव निघाले आहेत. पनवेल क्षेत्रातील सिग्नल तसेच बाजारपेठेत झेंडे, टी-शर्ट, दुपट्टा, कुर्ती, खादीचे कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भगव्या ध्वजासह तिरंगा आणि खादीचे कपडे यांच्या मागणीत वाढ झाली असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
3 वर्षापूर्वी कोरोनाचे सावट तसेच शासनाचे असणारे निर्बंध यामुळे प्रजासत्ताक दिन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. पण आता निर्बंधमुक्त वातावरणात सण सुरू असून शाळाही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तसेच श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या 22 जानेवारीला संपन्न होत असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पनवेलकर उत्स्फूर्त असून त्यानिमित्ताने विविध राजकीय पक्षांतर्फे विविध कार्यक्रम, भजने, मंदिरांमध्ये रामनामाचा जप तसेच अनेकांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा आणि खिडकीमध्ये भगवे ध्वज उभारले आहेत. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळा सोसायटीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे अनेकांच्या कल खादीचे कपडे, वुलनचे जॅकेट, टी-शर्ट घेण्याकडे आहे.